हॅलो फ्रेंड्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचा युनिट 2 अजून पूर्ण झाला नाही का? एक्झाम जवळ आली आहे आणि कोणते प्रश्न अभ्यासायचे ते समजत नाही का? डोंट वरी, टुडे आय एम गोइंग टू कव्हर द मोस्ट इम्पॉर्टंट अँड रिपीटेड क्वेश्चन अँड ऑफ SPPU फर्स्ट इयर इंजिनिअरिंग केमिस्ट्री युनिट 2 दॅट कॅन हेल्प यू स्कोर मॅक्झिमम मार्क इन द फायनल एक्झाम. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या PDF मध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड आन्सर डायग्राम्स, टायट्रेशन कर्व्स आणि रिपीटेड क्वेश्चन मिळणार आहेत. सो वॉच दिस व्हिडिओ टिल एंड ऑफ because I will also tell you which question are high scoring and which diagrams are almost guaranteed in the exam. माझं नाव शुभम आहे. मी IT इंजिनियर आहे and currently I am working in cyber security. And on this channel Decoder Bhau, I help engineering students prepare smartly for exam with notes, important question and easy method. चला तर मग बघूया युनिट 2 इंस्ट्रुमेंटल मेथड ऑफ ॲनालिसिस केमिस्ट्री इंजिनिअरिंग केमिस्ट्री इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर विथ डिकोडर भाऊ बाय शुभम IT इंजिनियर सायबर सिक्युरिटी मोस्ट इम्पॉर्टंट प्लस रिपीटेड एक्झाम क्वेश्चन. युनिट 2 मध्ये मुख्य 4 टॉपिक आहेत: इलेक्ट्रोड, कंडक्टोमेट्री, pH मेट्री आणि UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. इफ यू प्रिपेअर दिस 4 टॉपिक properly you can easily cover major portion of the unit 2 marks. Most important question number 1: define reference electrode, explain construction, working and diagram of Coulomb electrode. एक्झाम मध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे डिफाइन रेफरन्स इलेक्ट्रोड अँड एक्सप्लेन कोलोमेल इलेक्ट्रोड. For 6 mark, remember this format: definition, construction, working, diagram and advantages. कॅलोमेल इलेक्ट्रोड हा सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. याचा पोटेन्शियल स्थिर असतो, त्यामुळे इतर इलेक्ट्रोडचे पोटेन्शियल मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. कॅलोमेल इलेक्ट्रोड काय आहे? हा एक सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. याचा पोटेन्शियल स्थिर असतो, त्यामुळे इतर इलेक्ट्रोडचे पोटेन्शियल मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. डायग्राम नक्कीच काढायची एक्झाममध्ये. एक्झाममध्ये डायग्राममुळे एक्स्ट्रा मार्क मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द इंडिकेटर इलेक्ट्रोड, एक्सप्लेन ग्लास इलेक्ट्रोड विथ नीट लेबर डायग्राम. दुसरा खूप इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे ग्लास इलेक्ट्रोड. रिमेंबर वन लाईन: ग्लास इलेक्ट्रोड इज यूज्ड टू मेजर pH ऑफ सोल्युशन. ग्लास इलेक्ट्रोड इज यूज्ड टू मेजर pH ऑफ सोल्युशन. कन्स्ट्रक्शनमध्ये ग्लास बल्ब 0.1 MaCl, AgAgCl इलेक्ट्रोड हे पॉईंट अंडरलाईन करायचे असतात. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नंबर 3: एक्सप्लेन आयोनिक सेलेक्टिव्ह इलेक्ट्रोड ISE विथ प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन. व्हेरी इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन. यामध्ये डेफिनेशन, प्रिन्सिपल, टाईप्स, ॲप्लिकेशन लिहायचे. ॲप्लिकेशनमधून क्लिनिकल ॲनालिसिस, वॉटर टेस्टिंग अँड ॲग्रिकल्चर हे पॉईंट लिहिले तर एक्झामिनर इम्प्रेस होतो. कंडक्टोमीटर हाय स्कोरिंग एरिया. डिफाइन कंडक्टिव्हिटी, एक्सप्लेन कंस्ट्रक्शन and working of conductivity cell. Students generally skip this topic, but examiner love asking question from it. हा प्रश्न 100% तयार ठेवा. एक्सप्लेन कंस्ट्रक्शन and working of conductivity cell. Remember 2 platinum electrode, platinum black coating, AC supply, conductivity and measurement. रिमेंबर काय करायचं? 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोड, प्लॅटिनम ब्लॅक कोटिंग, AC सप्लाय, कंडक्टिव्हिटी, मेजरमेंट, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. याची डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये डायरेक्ट विचारला जातो. द कंडक्टन्स डिक्रीजेस इनिशियली रिचेस मिनिमम ॲट इक्विव्हॅलन्स पॉईंट अँड देन इन्क्रीजेस. दिस क्रिएट V-शेप्ड कर्व. V-शेप कर्व इक्वल टू गॅरंटेड मार्क्स येतं. हे लक्षात ठेवायचं. व्हॉट इज pH मीटर, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, स्टँडर्डायझेशन हे सगळं लिहायचं त्यामध्ये. मराठीमध्ये काय आहे आता आपण इझिली समजायचं.
यामध्ये कॅलिब्रेशन स्टेप विसरायची नाही आपण. म्हणजे PS7 बफर, PS4 बफर, PS9.18 बफर हे एक्झाममध्ये खूप वेळा विचारले गेले आहेत. pH मॅट्रिक टायट्रेशन, स्ट्रॉंग ॲसिड व स्ट्रॉंग बेस टायट्रेशन, द pH कर्व इज एस शेप्ड. एक्झाममध्ये कर्व ड्रॉ केली तर फुल मार्क्स मिळण्याची शक्यता वाढते. हे सर्व प्रश्न. व्हॉट इज द pH meter? एक्सप्लेन स्ट्रक्चर, वर्किंग अँड स्टँडर्डायझेशन ऑन pH. Explain pH metric titration, strong acid, strong base, write note application of pH metric analytic chemistry and real life. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आता शेवटचा टॉपिक आहे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यामध्ये बियर लॅमर्ट लॉ, डबल बीम स्पेक्ट्रोमीटर, ॲप्लिकेशन UV स्पेक्ट्रोमीटर, ब्लॉक डायग्राम लिहायचे. यामध्ये वर जास्त फोकस करायचा. थेरीपेक्षा डायग्रामला जास्त वेटेज असते. एक्झाममध्ये इझिली मार्क मिळवण्यासाठी जर एक्झामला फक्त एक दिवस राहिला असेल तर हे क्वेश्चन प्रथम करा. कॅलोमेल इलेक्ट्रोड, ग्लास इलेक्ट्रोड, कंडक्टिव्हिटी सेल, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन, pH meter, बियर लॅमर्ट लॉ. दिस क्वेश्चन आर इनफ टू स्कोर व्हेरी गुड मार्क इन युनिट 2. फ्रेंड्स, PDF मध्ये सर्व क्वेश्चन एक्झाम ओरिएंटेड फॉर्मॅटमध्ये दिलो आहे. फायनल एक्झाम कसं आपण चांगले मार्क घेऊ शकतो हे इझिली सांगितलं आहे मी तुम्हाला. फायनल एक्झाम सक्सेस टिप, ऑलवेज ड्रॉ डायग्राम फर्स्ट, यूज हेडिंग, डेफिनेशन, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग डायग्राम, कन्क्लुजन, अंडरलाइन कीवर्ड लाईक रेफरन्स, इलेक्ट्रोड, इक्विव्हॅलन्स पॉईंट, कंडक्टिव्हिटी. हे असं प्रेझेंटेशन पाहिजे तुमच्या एक्झाममध्ये, आन्सर रायटिंगमध्ये. If you want this complete video with important question and answer, join our Telegram channel now. Telegram link डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे, तुम्ही पाहून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या इंजिनिअरिंग फ्रेंड्ससोबत शेअर करा. अँड सबस्क्राईब टू डिकोडर भाऊ फॉर मोर इंजिनिअरिंग एक्झाम प्रिपरेशन कंटेंट. I am Shubham, IT engineer and currently working in cyber security. See you in the next video, unit 3. Together let's score more and study smart. तुम्ही बघू शकता इझिली आन्सर रायटिंग केलो आहे मी एक्झाममध्ये, PDF मध्ये. व्हॉट इज इंडक्टर इलेक्ट्रोड, एक्सप्लेन ग्लास इलेक्ट्रोड विथ नीट लेबल डायग्राम, डेफिनेशन, क्लास इलेक्ट्रोड. जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये इझिली तुम्हाला रिकॉल होईल तुम्हाला. डिफरन्स बिटवीन रेफरन्स इलेक्ट्रोड, इंडिकेटर इलेक्ट्रोड. इझी लँग्वेजमध्ये. रेफरन्स इलेक्ट्रोड इट प्रोव्हाइड कॉन्स्टंट अँड स्टेबल इलेक्ट्रोड पोटेन्शियल, वेअर ॲज इंडक्टर इलेक्ट्रोड इट्स potential changes according to the concentration of analytic ions in the solution, used as a reference point for measuring cell potential, used to detect or measure file analytic concentration. इझिली तुम्हाला एक्झाममध्ये रिकॉल होऊ शकता. अशा भाषेमध्ये लँग्वेजमध्ये मी आन्सर दिला आहे. कंडक्टोमेट्री, pH मेट्री. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये, युनिट 3 मध्ये, इंजिनिअरिंग केमिस्ट्रीमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, डिकोडर भाऊला. थँक्यू.